नमस्कार, मी कविराज संतोष कुंभार बोलतोय माझी स्वलिखित कविता घेऊन. कवितेचं नाव आहे उपमा. जीवनातील सायंकाळी तुझी वाट पाहताना, तुझ्या आठवणीत रमून जाताना. जीवनातील सायंकाळी तुझी वाट पाहताना, तुझ्या आठवणीत रमून जाताना. सहज मनात प्रश्न आला, कोणती उपमा द्यावी तुला. सहज मनात प्रश्न आला, कोणती उपमा द्यावी तुला. प्रथम वाटलं मला चंद्राची उपमा द्यावी तुला. प्रथम वाटलं मला चंद्राची उपमा द्यावी तुला. पण नंतर वाटलं मला चंद्र तुझ समोर पडेल फिका, कारण त्याच्यावर आहे काळ्या रंगाचा ठिपका. चंद्र तुझ समोर पडेल फिका, कारण त्याच्यावर आहे काळ्या रंगाचा ठिपका. त्यानंतर वाटलं मला सूर्याची उपमा द्यावी तुला. त्यानंतर वाटलं मला सूर्याची उपमा द्यावी तुला. पण हेही पटले नाही मला, कारण सूर्याकडे आहे आग. जर त्याला आला राग, तर करील सृष्टीला तो जाळून बेचिराग. जर त्याला आला राग, तर करील सृष्टीला तो जाळून बेचिराग. नंतर वाटलं मला सागराची उपमा द्यावी तुला. नंतर वाटलं मला सागराची उपमा द्यावी तुला. पण हेही रुचले नाही मला, कारण सागरात आहेत खूप लाटा. कारण सागरात आहेत खूप लाटा. लाटांमुळे दुभंगतील अनेक व्यक्तींच्या जीवनातील वाटा. लाटांमुळे दुभंगतील अनेक व्यक्तींच्या जीवनातील वाटा. शेवटी वाटलं मला फुलांची उपमा द्यावी तुला. शेवटी वाटलं मला फुलांची उपमा द्यावी तुला. पण हेही आवडले नाही मला, कारण फुलं सुगंध देतात. कारण फुलं सुगंध देतात अन सर्वांना आनंदित करतात. पण फुलं एक दिवस जगतात अन शेवटी कोमेजतात. फुलं एक दिवस जगतात अन शेवटी कोमेजतात. ज्याप्रमाणे नाही प्रेमाला सीमा, ज्याप्रमाणे नाही प्रेमाला सीमा, त्याप्रमाणे मी नाही दिली तुला कोणतीच उपमा. त्याप्रमाणे मी नाही दिली तुला कोणतीच उपमा. धन्यवाद.